नमस्कार मित्रांनो, मी मेघा सोनोने सी फॉर बिगनर्स या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सीमधील फंक्शन्सचे कन्सेप्ट बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओचे कंटेंट्स आहेत व्हॉट इज फंक्शन, नीड ऑफ फंक्शन आणि एलिमेंट्स ऑफ युजर डिफाइंड फंक्शन. तर सगळ्यात आधी आपण फंक्शनचे कन्सेप्ट बघूया की व्हॉट डज फंक्शन एक्झॅक्टली मीन्स. तर जसं आपण प्रोग्रामिंग लँग्वेजेसचं इंट्रोडक्शन च्या व्हिडिओमध्ये बघितलं की सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ प्रोग्राम अँड प्रोग्राम इज सेट ऑफ फंक्शन्स. ओके, म्हणजेच काय तर आपलं जे सॉफ्टवेअर असतं ते व्हेरियस प्रोग्राम्सचं सेट असतो किंवा मल्टिपल प्रोग्राम्सचं कनेक्शन असतं आणि प्रोग्राम इज नथिंग बट इट इज द कलेक्शन ऑफ मल्टिपल फंक्शन्स. म्हणजे व्हेरियस फंक्शन्सचा सेट म्हणजे प्रोग्राम असतो. पण फंक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय तर फंक्शन इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स गिवन टू द हार्डवेअर. म्हणजे फंक्शन्समध्ये फंक्शन हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात की ज्या हार्डवेअरला दिले जातात. म्हणजे जे काही ऑपरेशन्स आपण परफॉर्म करणार आहे ते आपण फंक्शनमध्ये स्पेसिफाय करतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज जर आपण कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम कन्सिडर केला तर त्यामध्ये पेन हा आपला कॅल्क्युलेटर हा प्रोग्राम असतो. ओके, आणि त्या कॅल्क्युलेटरच्या प्रोग्राममध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असे आपण व्हेरियस टास्क कंप्लीट करणार असतो. तर ॲडिशनसाठी, सबट्रॅक्शनसाठी, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ह्या चारही वेगवेगळ्या टास्कसाठी आपण चार वेगवेगळे फंक्शन्स यूज करू शकतो आणि त्या फंक्शन्समध्ये आपण त्याच्या टास्कच्या रिलेटेड ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील त्या आपण स्पेसिफाय करू शकतो. ओके, तर ही आहे बेसिक कन्सेप्ट फंक्शनची. तर फंक्शनची जी स्टँडर्ड डेफिनेशन आहे ती अशी आहे की फंक्शन इज अ सब प्रोग्राम और सेट ऑफ इन्स्ट्रक्शन रिटर्न टू डू अ पर्टिक्युलर टास्क. म्हणजे जसं आपण ह्या फिगरमध्ये बघितलं की ॲडिशन, सबट्रॅक्शन हे व्हेरियस टास्क आहेत कॅल्क्युलेटरच्या प्रोग्राममध्ये. तर ॲडिशन हे टास्क परफॉर्म करण्यासाठी ज्या काही इन्स्ट्रक्शन्स किंवा जे काही ऑपरेशन्स परफॉर्म केले पाहिजेत ते आपण ॲडिशन ह्या फंक्शनमध्ये स्पेसिफाय करतो. ओके, मग ते जे होल सेट होतो म्हणजे ॲडिशन करण्यासाठीच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शनसाठीचा जो होल सेट असतो त्याला आपण ॲज अ फंक्शन कन्सिडर करू शकतो. म्हणजे फंक्शन हा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतो की जे पर्टिक्युलर टास्क करण्यासाठी डिफाईन केलेलं असतं किंवा यूज केलेलं असतं. ओके, मग जर आपला प्रोग्राम आपण व्हेरियस फंक्शन्समध्ये डिवाईड केला तर तो प्रोग्राम हा युजर फ्रेंडली होतो आणि प्रोग्राम हा इझी होतो अंडरस्टँड करायला. ओके, म्हणजे सपोज आता कॅल्क्युलेटरच्याच प्रोग्राममध्ये जर आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे चारही टास्क जर आपण डिरेक्टली मेन फंक्शनमध्ये इन्क्लूड केले तर तो जो प्रोग्राम आहे तो खूप कॉम्प्लेक्स होतो आणि मग आपण एक्झॅक्टली स्पेसिफाय करू शकत नाही किंवा तर खूप डिफिकल्ट होतं जज करायला की ॲडिशन कुठे परफॉर्म केले, सबट्रॅक्शन कुठे परफॉर्म केले. पण तेच जर आपण ॲडिशनसाठी एक वेगळं फंक्शन, सबट्रॅक्शनसाठी एक वेगळं फंक्शन असं जर डिफाईन केलं तर त्यामुळे आपला प्रोग्राम जो आहे तो खूप इझी होतो अंडरस्टँड करायला. ओके, मग फंक्शन्स हे दोन टाईप्सचे असू शकतात, लायब्ररी फंक्शन्स और युजर डिफाइंड फंक्शन्स. ओके, लायब्ररी फंक्शन्स म्हणजे ते रेडीमेड फंक्शन्स आहेत जे ऑलरेडी आपल्याला सी लायब्ररीने प्रोव्हाइड केले. जसं की आपण आत्तापर्यंतच्या प्रोग्राम्समध्ये यूज केले, प्रिंट एफ असेल, स्कॅन एफ असेल, गेट सी एच असेल. तर हे स्टँडर्ड किंवा लायब्ररी फंक्शन्स आहेत की जे ऑलरेडी डिफाईंड आहेत सी लायब्ररीमध्ये. पण ॲडिशन, सबट्रॅक्शन हे जे फंक्शन्स आहेत ते प्रोग्रामर त्याच्या नीडनुसार यूज करणार असतो किंवा जसं प्रोग्रामरला हवा आहे तसं तो डिफाईन करतो असतो. त्यामुळे ते युजर डिफाईंड फंक्शन्समध्ये येतात. त्यामुळे सेकंड कॅटेगरी आहे युजर डिफाईंड फंक्शन्स की जे पर्टिक्युलरली प्रोग्रामरच डिक्लेअर करतो, डिफाईन करतो आणि कॉल करतो ॲज पर इट्स नीड. ओके, तर युजर डिफाईंड फंक्शनची कन्सेप्ट ही अजून आपल्याला काही पुढच्या व्हिडिओजमध्ये किंवा या व्हिडिओच्या पुढच्या पार्ट्समध्ये क्लिअर होतील. तर त्याआधी नीड ऑफ फंक्शन काय म्हणजे फंक्शन एक्झॅक्टली काय यूज करायचं. कारण आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारे प्रोग्राम्स केले पण त्या कुठल्याच प्रोग्राममध्ये आपण कुठलंच फंक्शन नाही यूज केलं एक्सेप्ट मेन फंक्शन. म्हणजे मेन फंक्शन हे प्रत्येक प्रोग्राममध्ये असावंच लागतं कारण तिथूनच आपलं प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. पण मेन फंक्शन शिवाय आपण दुसरं कुठलंच फंक्शन नाही यूज केलं. मग फंक्शन्स हे आता काय यूज करायचे तर फंक्शन्सचे एक्झॅक्टली नीड काय आहे तर फंक्शन जे आपण प्रोग्राममध्ये डिक्लेअर केलं आहे किंवा डिफाईन केलं आहे ते आपण कितीही वेळा कॉल करू शकतो किंवा यूज करू शकतो. ओके, म्हणजे सपोज आपण आपल्या प्रोग्राममध्ये मल्टिप्लिकेशनसाठी एखादं फंक्शन डिफाईन करून ठेवलेलं आहे
तर ज्या ज्या वेळेला आपल्याला दोन नंबर्सची मल्टिप्लिकेशन करायचे त्यावेळेला आपण सिम्पली ते फंक्शन कॉल करू शकतो इन्स्टेड ऑफ रायटिंग कोड फॉर मल्टिप्लिकेशन. म्हणजे मल्टिप्लिकेशनचा कोड हा रिपीटेडली लिहिण्यापेक्षा ते सिम्पली आपण ते फंक्शन कॉल करू शकतो. ओके, म्हणजे मल्टिप्लिकेशनसाठी ज्या काही 2-3 लाईन्सचा कोड असेल तो कोड आपण सिम्पली मल्टिप्लिकेशन फंक्शन कॉल करून एका लाईनमध्ये इन्क्लूड करू शकतो. ओके, आणि ज्या वेळेला आपल्याला गरज असेल त्यावेळेलाच ते आपण फंक्शन कॉल करू शकतो. ओके, त्यामुळे जे नंबर ऑफ लाईन्स असतात प्रोग्रॅम्समधल्या त्या रिड्यूस होतात आणि नंबर ऑफ लाईन्स रिड्यूस झाल्यामुळे प्रोग्रामची जी कॉम्प्लेक्सिटी असते ते सुद्धा रिड्यूस होते. कारण प्रोग्राम्स जर स्मॉल झाला तर तो आपण इझिली तो युजर फ्रेंडली होतो आणि इझी होतो अंडरस्टँड करण्यासाठी. ओके, आणि जर का काही एरर्स असतील, डिबगिंग एरर्स असतील तर त्यासुद्धा आपण इझिली डिबग करू शकतो कारण प्रोग्राम हा आपला इझी झालेला असतो, कॉम्प्लेक्स नसतो. ओके, तर ह्या मेन नीड आहेत फंक्शन्सच्या, ती आपण एक्झॅक्टली फंक्शन कशासाठी यूज करायचं. ओके, देन एलिमेंट्स ऑफ युजर डिफाईन्ड फंक्शन्स. ओके, म्हणजे युजर जर आपल्याला आता काही फंक्शन्स स्वतःचे यूज करायचे असतील, म्हणजे आपल्याला जे टास्क हवं आहे ते टास्क करण्यासाठी जर आपल्याला काही फंक्शन्स यूज करायचे असतील तर त्यासाठी एकूण 3 इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत किंवा सेक्शन्स आहेत. ते आहेत फंक्शन डिक्लरेशन, फंक्शन कॉल आणि फंक्शन डेफिनेशन. ओके, तर हे तिन्ही सेक्शन्स आपण सेपरेटली बघणार आहोत. तर सगळ्यात आधी फंक्शन डिक्लरेशन. ओके, फंक्शन डिक्लरेशन हे सिमिलर आहे व्हेरिएबल डिक्लरेशनसारखं. ओके, म्हणजे जर सपोज आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये काही व्हेरिएबल्स यूज करायचे असतात तर फर्स्टली आपल्याला ते व्हेरिएबल्स डिक्लेअर करावं लागतात. सिमिलरली जर आपल्याला काही फंक्शन्स यूज करायचे असतील तर ते फंक्शन्स आधी आपल्याला डिक्लेअर करावे लागतात. ओके, की या प्रोग्राममध्ये ॲडिशन नावाचं किंवा सबस्ट्रॅक्शन नावाचं हे फंक्शन आपण इन्क्लूड करणार. मग त्यासाठीचा सिंटॅक्स हा आहे रिटर्न टाईप, फंक्शन नेम आणि डेटा टाईप्स ऑफ आर्ग्युमेंट. ओके, तर हे आर्ग्युमेंट काय आहेत, रिटर्न टाईप काय आहे, हे सगळं ज्यावेळेला आपण या व्हिडिओमध्ये एक एक्झाम्पल आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल. पण रिटर्न टाईप इज नथिंग बट द व्हॅल्यू विच इज गोइंग टू रिटर्न बाय द फंक्शन. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज ॲडिशन हे आपण फंक्शन घेणार असो तर ॲडिशन हे फंक्शनचं नेम झालं. ओके, आणि इंट हे काय आहे ते त्याचे आर्ग्युमेंट्स आहेत. ओके, म्हणजे त्याचे आर्ग्युमेंट्सचे डेटा टाईप्स आहेत. म्हणजे ह्या फंक्शनला आपण 2 इंटिजर टाईपच्या व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, की ज्याच्यावरती हे फंक्शन काय करेल, ॲडिशन परफॉर्म करेल आणि त्याचा जो रिझल्ट असणार आहे ऑब्व्हियसली इंटिजर टाईप्स 2 नंबर ॲड केल्यानंतर जो काही रिझल्ट असेल तो इंटिजरच असणार आहे. ओके, मग तो रिझल्ट हे फंक्शन रिटर्न करणार आहे. तर हा त्याचा रिटर्न टाईपसुद्धा इंटिजर इथे आपण स्पेसिफाय केलेला आहे. ओके, तर हे झालं फंक्शन डिक्लरेशन. सेकंड आहे फंक्शन कॉल. ओके, म्हणजे जर आपण एखादं फंक्शन डिक्लेअर केलेलं असेल की ॲडिशनचं फंक्शन सपोज आता डिक्लेअर केलं आहे. ओके, आणि सपोज आता आपल्याला 2 नंबर्सची ॲडिशन परफॉर्म करायची आहे तर त्यासाठी आपण काय करू शकतो तर सिम्पली जे फंक्शन आपण डिक्लेअर केलं आहे ते फंक्शन आपण कॉल करतो. ओके, म्हणजे फंक्शन कॉल इज नथिंग बट रायटिंग द फंक्शन नेम अँड पासिंग आर्ग्युमेंट्स. ओके, म्हणजे आता ॲडिशनचं फंक्शन आपण डिक्लेअर करून ठेवलेलं आहे. ओके, आणि ते फंक्शन आता आपल्याला यूज करायचं तर त्यासाठी आपण जस्ट त्या प्रोग्रामचं त्या फंक्शनचं नेम इन्क्लूड करतो आपल्या प्रोग्राममध्ये आणि त्याला जे काही आर्ग्युमेंट्स पास करायचे आहेत ते आपण पास करतो. ओके, आणि सपोज जर ते फंक्शन एखादी व्हॅल्यू रिटर्न करत असेल. ओके, म्हणजे जसं आपण मागाशी बघितलं की ॲडिशनचं फंक्शन 2 नंबरची जी ॲडिशन असेल ती रिटर्न करतं. ओके, तर ती जी व्हॅल्यू फंक्शन रिटर्न करणार आहे ती आपण सेम टाईपच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो. ओके, म्हणजे जसं या एक्झाम्पलमध्ये दाखवलेलं आहे की ॲडिशन नावाच्या फंक्शनला आपण 2 व्हॅल्यूज पास करणार आहे ए आणि बी. की ए हा इंटिजर टाईप आहे आणि बीसुद्धा हा इंटिजर टाईपचा डेटा आहे आणि त्याचं जे रिझल्ट असेल ते आपण सम या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहे. ओके, जसं या एक्झाम्पलमध्ये दाखवलेलं आहे. ओके, आणि थर्ड इलेमेंट जो आहे तो आहे फंक्शन डेफिनेशन. ओके, फंक्शन डेफिनेशन म्हणजे इथं एक्झॅक्टली आपण डिफाईन करतो की त्या फंक्शनने काय टास्क परफॉर्म करायचे. म्हणजे ह्यामध्ये आपण एक्झॅक्टली इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत फंक्शनचं टास्क परफॉर्म करण्यासाठी त्या इन्क्लूड करतो. म्हणजे फंक्शन डेफिनेशन इज अ बॉडी ऑर सब कोड ऑफ द प्रोग्राम
की ज्यामध्ये आपण काही स्पेसिफिक स्टेटमेंट्स इन्क्लूड करतो जे एक्झिक्यूट झाले पाहिजे ज्यावेळेस ते फंक्शन कॉल आहे. ओके, मग त्यासाठीचं सिंटॅक्स आहे रिटर्न टाईप फंक्शन नेम, त्याच्या ॲक्च्युअल आर्ग्युमेंट्स आणि जे काही स्टेटमेंट्स किंवा जे काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला इन्क्लूड करायचे आहेत ते. ओके, तर यासाठीचा आपण एक प्रोग्राम बघूया की ज्यामुळे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर हा एक सिम्पल प्रोग्राम आहे ॲडिशनचा की ज्यामध्ये फंक्शन यूज केलेलं आहे. ओके, तर सगळ्यात आधी हॅश इन्क्लूड ही फाईल इन्क्लूड करून घेतलेली आहे आणि त्यानंतरची सेकंड लाईन आहे प्रोग्राममधली इंट ॲडिशन इंट ए. तर हे फंक्शन डिक्लेरेशन आहे. म्हणजे जसं आपण आता हे फंक्शन आपल्या प्रोग्राममध्ये यूज करणार आहोत तर ते एक फंक्शन आधी आपल्याला डिक्लेअर करावं लागतं. तर हे जस्ट मी डिक्लेअर केलं की ॲडिशन हे फंक्शन नेम आहे, हे इंटिजर टाईपची व्हॅल्यू रिटर्न करणार आहे आणि त्याला 2 इंटिजर टाईपचे आर्ग्युमेंट्स असणार आहे. त्यानंतर हे आपलं मेन फंक्शन. ओके, आणि या मेन फंक्शनमध्ये ए बी आणि सम हे 3 इंटिजर्स मी आधी डिक्लेअर केले आहेत आणि 2 नंबर्स युजरकडून एंटर करून घेतलेले आहेत की ज्याची ॲडिशन युजरला परफॉर्म करायची आहे ए आणि बीमध्ये. ओके, देन आपला जो जी काही या 2 नंबर्सची ॲडिशन असेल ती ॲडिशन सम ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहे. ओके, मग त्यामुळे इथे सम इज इक्वल टू आणि इथे ते फंक्शन कॉल केलेलं आहे. ओके, ॲडिशन ए कॉमा बी म्हणजे ॲडिशन ए कॉमा बी हे जे फंक्शन आहे ते जे काही व्हॅल्यू रिटर्न करेल ती सम ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. ओके, आणि नंतर सिम्पली ते त्याची जी सम आहे ती आपण डिस्प्ले केलेली आहे. ओके, आणि सगळ्यात खाली फंक्शन डेफिनेशनमध्ये फंक्शनचा रिटर्न टाईप आहे इंटिजर, ॲडिशन हे फंक्शनचं नेम आहे आणि इंट ए आणि इंट बी हे त्याचे आर्ग्युमेंट्स आहेत. ओके, की ज्याच्यावरती हे फंक्शन काही ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. ओके, आणि त्या फंक्शनमध्ये आपण एक व्हेरिएबल केलं आहे रिझल्ट की ज्यामध्ये आपण ए प्लस बी हे सिम्पल ऑपरेशन परफॉर्म करून जो काही रिझल्ट आहे किंवा जे काही त्याची ॲडिशन आहे ती जे सुद्धा रिटर्न केले आहे युजिंग रिटर्न स्टेटमेंट. ओके, म्हणजे हे फंक्शन जे काही व्हॅल्यू रिटर्न करणार आहे ते आपण युजिंग रिटर्न स्टेटमेंट लिहू शकतो जे हे फंक्शन रिझल्टमधली व्हॅल्यू रिटर्न करेल आणि ही रिटर्न झालेली व्हॅल्यू ह्या सम या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. ओके, अँड देन सिम्पली ती व्हॅल्यू पास होईल. आता हा एक खूपच सिम्पल आहे म्हणजे ह्या फंक्शनमध्ये आपण जस्ट एकच स्टेटमेंट परफॉर्म केलं ए प्लस बी ते आपण इथे करू शकलो असतो. पण एक्झॅक्टली फंक्शन्स कसे यूज केले जातात ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी हे सिम्पल एक्झाम्पल घेतलेलं आहे. सपोज जर काही मल्टिपल टास्क किंवा मल्टिपल लाईन्स असलेले टास्क जर आपल्याला परफॉर्म करायचे असेल तर ते हा कोड मेनमधला कोड खूप कॉम्प्लेक्स झाला असता पण तो जर का आपण या फंक्शनमध्ये इन्क्लूड केला असता तर तो असं इझिली आपण ते परफॉर्म करू शकलो असतो. ओके, देन ह्या प्रोग्रामचं आउटपुट हे जस्ट असेल की युजरला 2 नंबर्स एंटर करून घ्यायला लागेल जी काही ॲडिशन असेल ती जस्ट प्रिंट केली जाईल. ओके, तर सीमधील असेच बेसिक कन्सेप्ट अंडरस्टँड करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.